नमस्कार, मी रोहित पवार नुस्ताफिलच्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये पालघर मनोरमधून स्वागत करतो। हा व्हिडिओ इंटरेस्टिंग आहे कारण की मुंबईवरून पालघरला जर तुम्हाला यायचं आहे, आता मुंबई अहमदाबाद हायवे जो आहे तो थोडासा रोड कंडिशन खराब आहे, तर मी इथेपर्यंत कसं पोचलो आणि रोडचे अपडेट काय ते ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला समजतील, तर हा व्हिडिओ नक्की पूर्ण बघा। गुड मॉर्निंग। मुंबईवरनं एक्झिट करतो आहे आणि तुफान पाऊस आहे। आजची जरा ट्रिप थोडीशी वेगळी असणार आहे। ऑफिशियली पावसाळी ट्रिप पहिली। पाऊस बघा, टोल नाक्याजवळ आलो दहिसरला आणि इथून आपल्याला जायचं जवळपास 70 किलोमीटर मनोरच्या इथे, आणि तिथेच आपला आजचं रिसॉर्ट आहे। टोल नाका आलेला आहे जिथे आपल्याला 45 रुपये भरायचे। रस्त्याची हालत खूप बेकार आहे। एक टाइम होता जेव्हा अहमदाबाद हायवे बेस्ट होता गाडी चालवायला, आता वर्स्ट आहे। रिस्की आहे ना सध्या, हे बघा त्याचं उदाहरण। खाली उतरला आणि हा लिक्विड याच्यामध्ये काहीतरी आहे, तर मग जर काही होऊ शकतं। म्हणजे डेव्हलपमेंट काय प्रकारे चालली आहे ना, आणि हे जी क्वालिटीच नाही आहे रस्त्यांना, हे जे सिमेंटचे रस्ते बनले आहेत ना आता, याच्यापेक्षा पहिला जो डांबरी रस्ता होता ना तो खूप चांगला होता, आणि ऑलरेडी याच्यात खड्डे दिसत आहेत मला। म्हणजे रस्ता चालू व्यवस्थित झाला नाही आणि खड्डे पडले। डेव्हलपमेंट हे बघा, पाणी भरलंय, खड्डा आहे, क्रॉस आहे। रिस्की म्हणजे सुपर डुपर रिस्की आहे भैया, सुपर डुपर रिस्की। ते हे जे उंच आहे ना, जर त्याच्यात गाडी खाली उतरली की वाट, आणि राईट साईडला पण तिथे हे नव्हतं, मध्ये डिवायडर नव्हता, सो दोन्ही साईडून वाट आहे। वसई क्रॉस केलंय आणि आता हे बघा सिंगल एक लेन झालेली आहे म्हणजे सिमेंटची, आणि खालच्या साईडला नॉर्मल डांबराचा रस्ता आहे। सो एक लेन तर त्यांनी चालू केली, आणि त्या साईडला बऱ्यापैकी झालेलं आहे काम। मला वाटतं ती लेन जी आहे ना ती सिमेंटची झाली आहे ऑलरेडी पूर्ण। आता पाऊस पण आलाय, आज मला वाटतं पूर्ण दिवसभर पाऊसच मिळणार आहे। आता हा वसईचा लेफ्ट येतोय सरळ, ठीक आहे। म्हणजे ॲटलिस्ट एक लेन झाल्यामुळे मुव्हिंग ट्रॅफिक तरी आहे। फक्त एवढंच आहे की इथून तुम्हाला मग जर तुम्ही सिमेंटच्या रस्त्यावर चढताय ना, तर खाली जर उतरायचं आहे तर थोडंसं प्रॉब्लेमॅटिक आहे। जर तुम्हाला एक्झिट मारायची असेल ना तर खालूनच जा तुम्ही, कारण इथे खाली उतरायला असं काही ठेवलेलं नाही आहे। म्हणजे आता मला वाटतं पावसानंतरच पुढचं काम चालू होईल, मध्येच थोडंसं आहे बघा। आता इथे थोडं ठेवलं आहे, पण इथून आता जर कोणी एक्झिट मारली तर मागे पूर्ण तो ट्रॅफिक जाम करणार। हा त्या साईडचा सिमेंटचा रस्ता पूर्ण झाला आहे, आणि ही साईड एक लेन सिमेंटची झाली आहे, त्या साईडला सिमेंटची नाही आहे। तुफान पाऊस आला, तुफान मजबूत पाऊस पडतोय। असाच जर पाऊस पडत राहिला ना मुंबईमध्ये 2-3 तास, विरार फाटा आलाय आणि इथून समोर ऊन दिसतंय, खूप भारी वाटते, खूप भारी।
एक फोनमध्ये कॅमेरामध्ये एवढं काही म्हणजे नीट नाही तुम्हाला वाटणार, पण एक नंबर वाटतं. आणि इथे पण सेम आहे की एक साईडची जी लेन आहे ना ती डांबराची आहे, या लेनने आपण चाललोय. आणि राईट साईडची जी लेन आहे टुवर्ड्स मुंबईला जाते ती लेन सिमेंटची झालेली आहे ऑलरेडी. त्या साईडला का पाऊस गायब, ऊन, विरार फाटा गेला. आता ते बोलतात ना हालात बदल गए जज्बात बदल गए, तसं लगेच म्हणजे अगदी 1-2 मिनिटामध्ये बघा पूर्ण सुक आहे, पूर्ण सुक. समोर तर ऊन दिसतंय मला. म्हणजे जस्ट आपण विरार क्रॉस केलं, विरार पर्यंत म्हणजे विरार फाट्यापर्यंत तुफान पाऊस पडत होता आणि इथे ऊन पडले. हा मला वाटतं आता जो ब्रिज दिसतोय ना तो जो विरार अहमदाबाद हायवे जो म्हणतोय तो आहे, नाहीतर मग अलिबागचा, दोघांपैकी एक आहे. नक्की कोणता आहे मला जरा कमेंटमध्ये सांगा ना. मला वाटतं की अहमदाबाद हायवे आहे हा वाला जो बनतोय ना, इथे या बाजूला गेला, इथून असं काम चाललंय. महालक्ष्मी मंदिर, हेदवडे असं काहीतरी आहे. आणि ही आता नदी आय थिंक वैतरणा नदी आहे. क्रॉस केला आणि पुढे कंटिन्यू आता टॉप गेअर टाकलेलं आहे. आतापर्यंत विरारच्या नंतरच टॉप गेअर टाकता आला, त्याच्या अगोदर काही टॉप गेअर टाकता आला नव्हता. सो रस्त्याची कंडिशन त्याच्यावरनं तुम्हाला समजेल. आता या साईडला आहे ना डांबरी रस्ता आहे, त्या साईडला सिमेंटचा रस्ता आहे. सो मला तर डांबरी रस्ताच आवडतो. तुम्हाला सिमेंटचा रस्ता आवडतो का, किंवा तुम्हाला डांबरी रस्ता आवडतो का, खाली कमेंटमध्ये सांगा. आता मला वाटतं असंच रस्ता असेल. सो मध्ये मध्ये आता तुम्ही सिनेमॅटिक शॉट्स बघा, मग जिथे एंड करायचे तिथे मी तुम्हाला भेटतो. गाडी आपण इथे पार्क केली आहे आणि आपण आलो आहे विठ्ठल कामत इथे. सो याच्यामध्ये आपण थोडंसं नाश्ता ऑर्डर केलेला आहे. विठ्ठल कामत एक फेमस चेन आहे, व्हेज, प्युअर व्हेज. इथे वॉशरूम्स पण क्लीन आहेत. थोडंसं कॉस्टली असतं पण एक स्टँडर्ड फूड तुम्हाला मिळतं. सो आता इडली ऑर्डर केली आहे. यांच्या आजचं स्पेशल मेन्यूमध्ये विठ्ठल बटाटा वडा आहे काहीतरी, तर तो ऑर्डर केला. एक मिसळ ऑर्डर केली आहे. वडा आला आहे, हे 90ला आहे आणि याचं प्राईस मी नाही चेक केलं, मिसळ खायची होती म्हणून मागवलं.
सो हा मेन्यू आहे आणि विठ्ठल कामत स्पेशल वडा काय आहे ते बघतो. आणि तिसरा आयटम आला आहे कामत स्पेशल वडा. सो आम्हाला वाटतं दहीवडाच आहे. दहीवडाच आहे. तर आपण होतो विठ्ठल कामत दुर्वेश नॅशनल हायवे 08 आणि आपलं बिल झालं आहे 340. एकदा तुम्ही बघून घ्या काय किती रुपयाचा रेट आहे ते. चला निघालो आहे. वॉशरूम पण इथले क्लीन आहेत आणि विठ्ठल कामत चांगलं होतं एक्सपिरियन्स. प्राईस पॉईंट ऑफ व्ह्यूने पण ठीक आहे आणि सर्विस पण चांगली आहे. आता पावसाने परत एकदा सुरुवात केलेली आहे. ॲक्च्युली विरारनंतर पाऊस बंद झालेला. सो आता आपण इकडनं निघालो आहे. इथून मी आता अगदी 10 मिनटामध्ये नेक्स्ट रिसॉर्टला पोचणार आहे. सो मनोर फाट्यावरून आपण आतमध्ये जाणार आहोत. केळवा आणि माहीम चौपाटी तिथे जायला हा नाका आहे. काही चुकत असेल तर तुम्ही सांगू शकता मला की चुकत आहे, पण माझ्या माहितीप्रमाणे तरी केळवाला जायला तोच रस्ता आहे. आणि इथून म्हणजे वर ब्रिजचं काम चालू आहे, गाड्या येतात वरून. आम्ही चुकून खालून आलो. मला पुढचा राईड मारायचा आहे ॲक्च्युली. इथे पण डेव्हलपमेंट बऱ्यापैकी होते आहे बघा. काम चालू असल्यामुळे ना आपल्याला पुढे थोडंसं यावं लागतं आणि युटर्न मारून मग आपण रिटर्न टुवर्ड्स थोडंसंच मागे जायचं आहे, पण इथे जरा सांभाळून जायला लागेल. आणि अशा प्रकारे आपण हा ब्रिज झाला की डायरेक्ट आपल्याला बायपास आहे, म्हणजे खालूनच अंडरपास आहे. आणि हा इथून आपल्याला लेफ्ट घेतला आपण की टुवर्ड्स मनोर वाडा. अरे हा इथे पण जातो, जव्हारला पण हाच रस्ता जातो. दाभोसा धबधबा, शिरपाय, बरेचसे पॉईंट आहेत इथे. सो आम्ही गेल्या वर्षी दाभोसाला गेलेलो ना, तर इथूनच गेलेलो. त्र्यंबकेश्वरला पण तुम्ही जाऊ शकता. सो हा बेस्ट रस्ता आहे जाण्यासाठी. आता आमचं जे रिसॉर्ट आहे ना, ती इथून अगदी 5 मिनिटावर आहे. 5 पण नाही, 4 मिनिटं दाखवत आहे. तर तुम्हाला त्या साईडचा काही प्लॅन करायचा आहे, जव्हारचा काही प्लॅन करायचा आहे ना, तर हे रिसॉर्ट बेस्ट पडेल असं मला तरी वाटतं. आणि आम्ही अगदी 2 तासामध्ये इथे पोचलो आहे. ते पण 2 तास का, कारण की आता रस्त्याचं काम चालू आहे म्हणून. फक्त हा सिंगल रोड आहे, तर थोडंसं सांभाळून जावं लागतं.
चला तर मग मी आत्ता आहे ना पालघरमधील मनोरमध्ये आहे. आतापर्यंतची जी जर्नी आहे ती तुम्हाला मी दाखवली. सो हा व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह होता की रोड अपडेट काय आहेत, इथपर्यंत तुम्ही आता कसे याल. याच्यापुढे रस्ता चांगला आहे त्यामुळे काही टेन्शन नाही आहे. सो जर तुम्ही प्लॅन करताय त्र्यंबकेश्वर वगैरे वाया ह्या रूट तर तुम्ही जाऊ शकता. सिंगल लेन तर रेडी झालेली आहे बऱ्यापैकी. मध्ये मध्ये जे काय अपडेट्स होते त्या मी दिलेल्या आहेत. सो ही आता आपली गाडी आणि हा विला आहे. हा व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओ जो येईल तो तुम्ही नक्की बघा. एक नवीन प्रॉपर्टी चालू झाली आहे तर त्याचा व्हिडिओ मी आता ह्याच्यानंतर टाकणार आहे. बाय बाय.